हॅलो माझ्या मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर बायो स्टडी विथ प्रवीण. तर मागच्या लेक्चरला लेक्चर नंबर 2 ला आपण ग्लिसरॉल फॅटी ॲसिड पर्यंत टोटल संपून टाकलं होतं. आजच्या लेक्चरला आपण हेट्रोसायक्लिक रिंग, बायो मायक्रोमॉलिक्यूल, मेटाबोलाइट्स आणि आणि एक टेबल आलेला आहे, NCERT मध्ये टेबल आहे तो ॲव्हरेज कंपोजिशन ऑफ सेल. तर ते टेबल आपण आज घेणार आहोत आणि त्याच्यासोबत आपण हेट्रोसायक्लिक रिंग, बायो मायक्रोमॉलिक्युल्स आणि मेटाबोलाइट्स हे स्टार्ट करणार आहोत. पहिली आपली हेडिंग आहे हेट्रोसायक्लिक. पहिली कोणती हेडिंग आहे आपली? हेट्रोसायक्लिक. तर हेट्रोसायक्लिक रिंगच्या याच्या संदर्भामध्ये तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की हेट्रोसायक्लिक रिंगमध्ये नायट्रोजिनस बेसिस प्रेझेंट असतात. हेट्रोसायक्लिक रिंगमध्ये नायट्रोजन बेसिस प्रेझेंट असतात. आता नायट्रोजन बेसमध्ये आपण जर आता याच्या डीपमध्ये जर बघायला गेलं तर याच्या डीपमध्ये आपल्याला डबल रिंग वाले जो असतो, डबल रिंग वाले त्याला प्युरिन म्हणायचं. डबल रिंग वाल्यांना प्युरिन म्हणायचं. आणि जो सिंगल रिंग वाले असतात, सिंगल रिंग, त्याला पायरिमिडिन म्हणायचं. पायरिमिडिन म्हणायचं. ओके. प्युरिन मध्ये अडेनाइन आणि ग्वानाइन प्रेझेंट असतो. तेच पायरिमिडिन मध्ये सायटोसिन, युरॅसिक आणि थायमिन प्रेझेंट असतात. सायटोसिन, युरॅसिक, थायमिन. ओके. नायट्रोजन बेसला लक्षात राहू द्या, नायट्रोजन बेसला जर शुगर अटॅच झाला तर न्यूक्लिओसाइड होतं. नायट्रोजन बेसला शुगर अटॅच झाला तर न्यूक्लिओसाइड, नॉटाइड. आणि फॉस्फेट अटॅच झाला तर न्यूक्लियोटाइड. तसंच शुगर फॉस्फेट आपल्याला इथं अटॅच करायचे ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, युरॅसिक, थायमिनला. तर ॲडेनाइनला शुगर अटॅच झाला, ॲडेनाइनला शुगर अटॅच झाला तर ॲडिनोसिन. ग्वानाइनला शुगर अटॅच झाला तर ग्वानोसिन. काय? ॲडेनाइनला शुगर अटॅच झाला तर ॲडिनोसिन, ग्वानाइनला शुगर अटॅच झाला तर ग्वानोसिन. आणि ॲडेनाइनला जर फॉस्फेट अटॅच झाला तर ॲडेनालिक ॲसिड तयार होतं. आणि इथं ग्वानाइनला फॉस्फेट अटॅच झाला तर ग्वानालिक ॲसिड तयार. तसंच सायटोसिन, युरॅसिक, थायमिनला तुम्ही करू शकता शुगर फॉस्फेट अटॅच करा, शुगर फॉस्फेट अटॅच करा. ओके. तुम्हाला मी सांगतो, इन डीएनए आणि आरएनए मध्ये, डीएनए आरएनए काय? जेनेटिक मटेरियल आहे. आपलं जेनेटिक मटेरियल काय? डीएनए, डिऑक्सी रायबोस न्यूक्लिक ऍसिड. ओके. डीएनए आरएनए काय? जेनेटिक मटेरियल, जेनेटिक मटेरियल आहे. ओके. फक्त एवढा आहे, डीएनए मध्ये याचा एक ऑक्सिजन हा निघलेला असतो, इथे एक ऑक्सिजन प्रेझेंट असतो, डिऑक्सी. त्याच्यामुळे त्याचं नाव डिऑक्सी ठेवलं आपण, हे की नाही? आपण म्हणजे सायंटिस्टनं ठेवलं, आपण कसं ठेवू शकतात? आता बघा, डीएनए आरएनए मध्ये काय असतं? डीएनए मध्ये शुगर फॉस्फेट नायट्रोजन बेस. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का डीएनए मध्ये फक्त आणि फक्त न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असतात, न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असतात ओनली. डीएनए मध्ये, डीएनए आरएनए मध्ये फक्त आणि फक्त न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असतात. ओके. झालं तुमच्या सगळ्याचं? आता एकदाच सगळ्याचं लिहून काढा. त्याच्यानंतर आपण पुढचा जो पॉइंट आहे कोणता? मेटाबोलाइट्स, ते पाहणार आहोत, ते इथं स्टडी करणार आहोत. ओके. झालं तुमच्या सगळ्याचं? आता आपल्याला मेटाबोलाइट्स पाहिजे. मेटाबोलाइट्स मध्ये पण आपण दोन टाईप केले. एक ते प्रायमरी मेटाबोलाइट्स, प्रायमरी, आणि दुसरे ते सेकंडरी वाले, सेकंडरी वाले. प्रायमरी वाल्यामध्ये एक अमिनो ऍसिड येतं, न्यूक्लिक ऍसिड येतं,
न्यूक्लिक ऍसिड येतं. अजून आपण म्हणू शकतो आपलं हे काय आपलं पॉलिसॅकराइड, सॅकराइड आणि फॅट्स मीन्स लिपिड. एवढे सगळे प्रायमरी मेटाबॉलाइट्स मध्ये येतात. सेकंडरी मेटाबॉलाइट्स मध्ये काय येतात त्याचा चार्ट एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे, ते घेणारच आहे आपण. पहिला पिगमेंट, कलरफुल पिगमेंट जे असतात ते. सगळ्यात ए नंबरचा तो कॅरेटिनॉइड आणि बी नंबरचा अँथोसायनिन. ए नंबरचा कॅरेटिनॉइड आणि बी नंबरचा कोणता अँथोसायनिन. कॅरेटिनॉइड, बी नंबरचा अँथोसायनिन. ओके, 2. दुसऱ्या नंबरवर येतं अल्कलॉइड, अल्कलॉइड्स. अल्कलॉइड्स मध्ये आपल्याला मोनोटर्पेन, डायटर्पेन बघायला भेटतं. काय असतात? सॉरी, मॉर्फेन आणि कोडेन. मॉर्फेन आणि कोडीन बघायला भेटतं. मॉर्फेन कधी यूज करतो सांगा? जेव्हा झोप येत नाही तेव्हा आपल्याला जे डॉक्टर मेडिसिन देते त्याच्यामध्ये मॉर्फेन असतं. आणि कोडेन जेव्हा आपल्याला ड्राय कफ होतं म्हणजे कोरडा खोकला झाला तेव्हा त्या औषधामध्ये कोडेनचं प्रमाण असतं. तिसरा टर्पेन आहे. टर्पेनॉइड मध्ये आता मोनोटर्पेन, डायटर्पेन, मोनोटर्पेन आणि डायटर्पेन. ओके, इकडे वर या. त्यानंतर 4 नंबरला आपण लिहिणार आहोत आता टॉक्झिन. काय नाही, टॉक्झिन. टॉक्झिन मध्ये आपण इथं बघूया ॲब्रिन आणि रेसिन. ॲब्रिन आणि रेसिन. 5 नंबरला इसेन्शियल ऑइल. इसेन्शियल ऑइल मध्ये आपल्याला इथं भेटेल लेमन ग्रास ऑइल. लेमन ग्रास ऑइल. 6 नंबर. 6 नंबरला आता बघणार आहोत आपण ड्रग्स. काय बघा? ड्रग्स. ते वाले ड्रग्स काय? मेडिसिन म्हणू शकता आपण याला ड्रग्स का. विनक्रिस्टिन, विनब्रास्टिन, कर्क्युमिन. कर्क्युमिन, विनक्रिस्टिन, विनब्रास्टिन, कर्क्युमिन. विनक्रिस्टिन आणि कर्क्युमिन. कर्क्युमिन इज नथिंग बट हळद. हळद मधून निर्माण होतं कर्क्युमिन. ओके, त्याच्यानंतर 7 नंबरला या लेक्टिन. 7 नंबरला या लेक्टिन. लेक्टिन मध्ये आपल्याला कॉन्कॅव्लिन ए बघायला भेटतं. आणि 8 नंबरला या पॉलिमराइज्ड सबस्टन्स. पॉलिमराइज्ड सबस्टन्स मध्ये आपल्याला रबर, गम आणि सेल्युलोज भेटतं. रबर, गम आणि सेल्युलोज. जर एकदाच रिवाइज करू. हे पार्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की इम्पॉर्टंट आहे. मेटाबॉलाइट्स मध्ये प्रायमरी मेटाबॉलाइट्स, सेकंडरी मेटाबॉलाइट्स. प्रायमरी मेटाबॉलाइट्स मध्ये अमिनो ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड, पॉलिसॅकराइड आणि फॅटी ऍसिड. ओके, सेकंडरी मेटाबॉलाइट्स मध्ये पिगमेंट, कॅरेटिनॉइड, अँथोसायनिन. अल्कलॉइड मध्ये मॉर्फेन, कोडेन. टर्पेनॉइड मध्ये मोनोटर्पेन, डायटर्पेन. इकडे या टॉक्झिन मध्ये ॲब्रिन, रिसिन. ओके,
इसेन्शियल ऑइलमध्ये लेमन ग्रास ऑइल, त्याच्यानंतर ड्रग्समध्ये विनक्रिस्टिन, कर्क्युमिन, त्यानंतर लेक्टिनमध्ये कॉन्कॅव्हलिन ए, पॉलिमराइज सबस्टन्समध्ये रबर गम सेल्युलोज. काय? रबर गम सेल्युलोज. हे झाले मेटाबोलाइट्स. पुढचा पॉइंट काय आपला? पुढचा पॉइंट आहे आपला बायो मॅक्रोमॉलिक्युल्स. आपल्याला आता बायो मॅक्रोमॉलिक्युल्स स्टार्ट करायचं. तर एकदाचं नोट डाऊन झालं तुमच्या सगळ्याचं. आता आपल्याला काय पाहायचं? बायो मायक्रोमॉलिक्युल्स. तर हे बायो मायक्रोमॉलिक्युल्स काय असतात आणि बायो मॅक्रोमॉलिक्युल्स काय असतात ते पाहायचं. इकडे बघा, आपण इथं सोल्युबल मध्ये कोणते टाकायचे आणि इनसोल्युबल मध्ये कोणते टाकायचे ते बघणार आहे. काय? कोणते मॉलिक्युल्स टाकायचे, कोणते बायो मायक्रो मॉलिक्युल्स टाकायचे की बायो मायक्रो मॉलिक्युल्स टाकायचे सोल्युबल इनसोल्युबल मध्ये. जे 1000 डाल्टन पेक्षा कमी आहे, 1000 डाल्टन पेक्षा कमी आहे ते सोल्युबल मध्ये टाकायचे. त्याला म्हणायचं बायो मायक्रो मॉलिक्युल्स. त्या मॉलिक्युल्सला बायो मॅक्रो मॉलिक्युल्स, MICR. इनसोल्युबल मध्ये 1000 डाल्टन पेक्षा जास्तीचे, 1000 डाल्टन पेक्षा जास्तीचे, इथं कमीचे इथं जास्तीचे. 1000 डाल्टन पेक्षा जास्तीच्यांना कुठं? सोल्युबल इनसोल्युबल पूल मध्ये टाकायचं. त्याला म्हणायचं बायो मॅक्रोमॉलिक्युल्स, ज्याची आपली हेडिंग आहे. काय आपली हेडिंग आहे? बायो मॅक्रोमॉलिक्युल्सची. ओके. बायो मॅक्रोमॉलिक्युल्स मध्ये इनसोल्युबल सबस्टन्स मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स येतात, जे की आपले हे ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते आहेत? प्रोटीन, फॅट, न्यूक्लिक ऍसिड आणि पॉलिसॅकराइड मीन्स कार्बोहायड्रेट. मी सांगतो तुम्हाला, प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड आणि कार्बोहायड्रेट या तिघांचं जे मॉलिक्युलर वेट आहे, 1000 डाल्टन हे मॉलिक्युलर वेट झालं. मॉलिक्युलर वेट आहे, मॉलिक्युलर वेट हे 1000 डाल्टन पेक्षा जास्त असते. मिनिमम 10,000 डाल्टन असतं. ओके. पण फॅटचं जे मॉलिक्युलर वेट आहे, फॅटचं मॉलिक्युलर वेट हे 800 डाल्टन असतं. मग तुम्ही म्हणत असाल हे 800 डाल्टन आहे, 1000 डाल्टन पेक्षा कमी आहे, तर याला बायो मॅक्रो मॉलिक्युल्स मध्ये का घेतलं, इनसोल्युबल सबस्टन्स मध्ये का घेतलं? प्रश्न तर पडला असेल. आता आपण या फॅट्स मध्ये कसं काय याला इनसोल्युबल बायो मॅक्रो मॉलिक्युल्स मध्ये घेतलं हे पाहणार. फॅट्स मध्ये तुम्हाला सांगतो, याचा मॉलिक्युलर वेट तर 800 डाल्टन आहे. याच्या सेल मेम्ब्रेन किंवा अदर मेम्ब्रेनला आपण ग्राइंड केलं तर याच्यामध्ये काय आपल्याला स्मॉल पीसेस झालेले असेल. काय? स्मॉल पीसेस झालेले दिसणार आपल्याला. त्या स्मॉल पीसेस मध्ये वेसिकल्स प्रेझेंट असतात. काय असतात? वेसिकल्स प्रेझेंट असतात. त्या वेसिकल्समुळे तो वेसिकल्स काय असतात? इनसोल्युबल असतं. त्याच्यामुळे फॅट्स हे इनसोल्युबल असतं, बायो मॅक्रो मॉलिक्युल असतं. पण स्ट्रिक्टली नसतं. फॅट्स आर नॉट स्ट्रिक्टली बायो मॅक्रो मॉलिक्युल्स, पण आहे, पण मायक्रो मॉलिक्युल्स आहे, कारण की ते इनसोल्युबल आहेत. त्याचे वेसिकल्स आहेत ते इनसोल्युबल आहेत, मॅक्रो मॉलिक्युल्स, म्हणून ते फॅट्स मॅक्रो मॉलिक्युल्स. ओके. हे तर बायो मायक्रो मॉलिक्युल्स बद्दल झाले थोडंसं. आता आपल्या समोर थोडंसं एक माहिती तुम्हाला सांगायची आहे. जर सोल्युबल सबस्टन्स मध्ये म्हणतो मी, सोल्युबल सबस्टन्स मध्ये फक्त सायटोप्लाझम असतं आणि इनसोल्युबल मध्ये
सायटोप्लाझम तर असतं प्लस ऑर्गॅनेल्स पण असतात, प्रेझेंट असतं. सोल्युबल मध्ये सायटोप्लाझम असतं आणि इनसोल्युबल मध्ये सायटोप्लाझम तर असतं पण ऑर्गॅनेल्स पण प्रेझेंट असतं. ओके, हे बायोमायक्रोमॉलिक्युल्स बद्दल झालं. आता आपल्याला पुढे एक टेबल आलेलं आहे आपल्या एनसीईआरटी मध्ये, ते घ्यायचं आहे, एकदाच लिहून घ्या. झालं तुमच्या सगळ्याचं. आता आपल्याला जो टेबल आहे एनसीईआरटी मध्ये ते स्टडी करायचं आहे. त्याचं नाव आहे ॲव्हरेज कंपोजिशन ऑफ सेल. सेलमध्ये किती कंपोनंट किती पर्सेंटेज मध्ये असतात त्याचं ॲव्हरेज आपण इथं स्टडी करणार आहोत. ओके, तर सगळ्यात पहिले वॉटरचं नाव. वॉटर एव्हरीवेअर लक्षात राहू द्या. वॉटरचं प्रमाण आपल्या सेलमध्ये 70 to 90% असतं. हे मी तुम्हाला सिक्वेन्स मध्ये लावून देत आहे, एनसीईआरटी मध्ये सिक्वेन्स मध्ये नाहीये, जेणेकरून तुम्ही असं पाठ करू शकता. ओके, सेकंड नंबर आहे प्रोटीन. प्रोटीन आहे 10 to 50%. अगेन दिस इज इम्पॉर्टंट. प्रोटीनचं इम्पॉर्टंट आहे कारण की एकदा दोनदा विचारलेलं आहे प्रोटीनचं AIPMT ला. ओके, त्याच्यानंतर नंबर येतो न्यूक्लिक ऍसिडचा. न्यूक्लिक ऍसिड हे सेलमध्ये 5 to 7% असते. त्याच्यानंतर नंबर येतो कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट हे 30% असतो. त्याच्यानंतर नंबर येतो फॅट्सचा, मीन्स लिपिड्सचा. लिपिड्स असतं 2%, फॅट असतं 2%, आणि लास्ट असते आयन. आयन असते 1%. या सगळ्यात पहिले वॉटर किती पर्सेंट असतं? 70 to 90%. त्याच्यानंतर काय येतं? त्याच्यानंतर येतं प्रोटीन. प्रोटीन किती असतं? 10 to 15%. न्यूक्लिक ऍसिड किती असतं? न्यूक्लिक ऍसिड असतं 5 to 7%. नंतर कार्बोहायड्रेट, बघा सिक्वेन्स यायला ना. कार्बोहायड्रेट असतं 3%, आयन्स असतं 2%, सॉरी लिपिड्स असतं 2%, आयन असतं 1%. खालून वरी आयन 1%, लिपिड 2%, कार्बोहायड्रेट 3%, न्यूक्लिक ऍसिड 5 to 7%, प्रोटीन 10 to 15%, वॉटर 70 to 90%. आलं तुमच्या लक्षात? ओके, आजसाठी फक्त एवढंच होतं. आजच्या लेक्चरमध्ये फक्त एवढंच होतं. पुढच्या लेक्चरला आपण बरंच काही शिकणार आहोत. पुढच्या लेक्चर नंबर 4 मध्ये बरंच काही घेणार आहोत. ओके, आजच्यासाठी फक्त एवढंच. चलो मिळते हे अगले लेक्चर. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. भेटूया, चला बाय.